ते बोलायचे, अरे हा डोक्या पहिला कसा होता, कच्च्या बोकडाचं मांस खाणारा होता हा डोक्या. गणेशानंद बाबा त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि वाल्या थोड्याचा वाल्मिकी उशीर झाला असं म्हणायचं. त्यांनी आपलं जीवन गुरुचरणी समर्पित केलं. आपण सर्वजण संसाराला आलेलो आहोत, संसारिक आहोत, पण संसारामध्ये असताना सुद्धा पूर्वजन्मी जन्मी सुकृत, या जन्मी कमाई, तिसरी ती पायी गुरुकृपा. आणि गुरुकृपा प्राप्तीनंतरही त्याचं कारण असं, वस्तुस्थिती शास्त्र दृष्टीने पाहिलं, गीता दृष्टीने पाहिलं, अनेक पुराणांच्या दृष्टीने पाहिलं, तर माऊलींच्या वाणीतून सांगायचं म्हणजे ऐशी कर्म साम्य दशा होय जेथ वीरेशा आणि श्री गुरु अपायसा भेटेची गा. काना वचनाची भीती सरिसाची पै किरीटी आणि वस्तू होऊनी मोठी सगळे कवणे करू असं प्रमाण तुकोबारांच्या अभंगगाथेमध्ये पण आहे ना. उजळला दीप गुरुकृपे म्हटलं. दीप उजळला घटी या देहामध्ये, तोही गुरुकृपेने. शास्त्र आपल्यासाठी आवश्यक आहे. आपल्यामध्ये काही प्रकार पडतात, ज्यांना काही कळतच नाही, वाचता येत नाही म्हणाले, मग वाचता येत नाही तर ऐकायचं काम करायचं. काहींना ऐकायला पण वेळ नाही. अशांवरती पण महाराजांनी कृपा केली की नाही. कृपेचा अगदी खालच्या बाजूला जाऊन सांगायचं झालं तर बापू गुरुजी मालवणजेकरांचं कीर्तन झालं होतं, खेड्यातला प्रवचन झालं, कुठं नागापूरला पण व्हायचं. जिथे जिथे त्यांचा कार्यक्रम झाला आणि मला ऐकायला मिळाला, त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या पूर्व मालिकेतील सुंदराबाई नावाची एक तमासगीर होते. म्हणजे सुंदराबाई, तिचा अभंग आहे, संताबाईंचा अभंग आहे, तिचं वर्णन केलेलं. तिची तमासगिरी होती. आणि अजून त्यांच्याबरोबर एक तृतीय पंथी होती. त्यांनी देखील सत्यानंद महाराजांनी त्यांचाही स्वीकार केला, त्यांच्यावर कृपा केली, अनुग्रह दिला. निंबोऱ्याला राहणारे त्र्यंबकानंद कुलकर्णी महाराज, सत्यानंद महाराजांचे शिष्य. बलभीम महाराज तिथले सारे गावचे जवळजवळ थोडं बुजुर्ग सारखं म्हणायचं ऐकत नाही. आपल्याकडे येण्याला तिथून कारणीभूत झाले. त्यांनी आपलं गाव सोडलं,